हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? चला आज काय बनवते बघाल ना. खूप छान रेसिपी आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. आज आपण ना मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे असे आपण गुलाबजाम बनवलेले आहेत. बघू शकता तुम्ही, खूप छान आणि आतमध्ये असा पाक केलेला आहे. रसरशीत असे गुलाबजाम आपण बनवलेले आहे. चला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे ताट घेतलेलं आहे, परात घेतलेली आहे आणि इथे मी रेडीमिक्स यूज केलेला आहे. चला रेडीमिक्स जे आहे ते मी इथे कट करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या ताटामध्ये मी रेडीमिक्स टाकलेलं आहे. हे जे रेडीमिक्स आहे ते मी थोडं घेतलेलं आहे. यामध्ये 30 ते 35 गुलाबजाम आरामात होतील. एक वाटीभर रेडीमिक्स घेतलेलं आहे. आता रेडीमिक्समध्ये टाकण्यासाठी म्हणजेच आपल्याला गुलाबजामचं पीठ मळून घेण्यासाठी मी इथे दुधाचा वापर करणार आहे. तुम्ही पाण्याचा उपयोग करणार असाल तरीही चालेल, पण मी रेफर करेल की तुम्ही दुधाचा वापर करा. दुधाचा वापर केल्याने हे गुलाबजाम खूप छान लागतात, चवही उत्तम लागते याची. एकदम माझ्या पद्धतीने करून बघा. चला असं थोडं थोडं दूध टाकून मी छानपैकी हे पीठ मळून घेणार आहे. एकदम दूध आपल्याला टाकायचं नाही आहे. पीठ जे आहे ते पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्हाला जसं आवश्यक वाटतं त्याप्रमाणे तुम्ही दूध टाकून हे छानपैकी पीठ असं मळून घ्या. इथे मी छानपैकी असा गोळा मळून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा गोळा मळून झाल्यानंतर मी त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट हा गोळा छानपैकी आराम करायला ठेवणार आहे, म्हणजेच याला रेस्ट देणार आहे. त्यानंतर आपण इथे पाकाची तयारी करूया. पाकासाठी मी गॅस पेटवला, त्यानंतर पातेलं ठेवले. पातेल्यामध्ये ना मी एक मोठा तांब्याभर पाणी ॲड केलेलं आहे आणि एक मोठी वाटीभर आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत. चला साखर टाकल्यानंतर, साखर आणि पाणी टाकल्यानंतर आपण छानपैकी हा जो पाक आहे तो मिक्स करून घेणार आहे. साखर जी आहे ती छानपैकी आपल्याला विरघळून घ्यायची आहे. आणि पाक आपण असा प्रॉपर पाक बनवणार नाही आहे. 1 किंवा 2 तारा सुटल्या ना पाकाला की आपण तो पाक लगेच बंद करणार आहे, म्हणजे गॅस लगेच बंद करणार आहे. चला इथे बघा आपला पाक छानपैकी शिजत आहे. साखर विरघळली की मीडियम गॅसवर हा पाक मी 6 ते 7 मिनटं छानपैकी उकळून घेत आहे. तोपर्यंत आपलं पीठही इथे छानपैकी भिजून रेडी आहे. हे पीठ आपल्याला परत एकदा 2 ते 3 मिनिट छानपैकी मळून घ्यायचे आहे. त्यानंतर मी असे छोटे छोटे याचे गोळे तयार केलेले आहेत. छोटे छोटेच गोळे तयार करा. पाकामध्ये टाकले ना की याची डबल साईज होते. बघा मी अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत आणि ह्या गोळ्यांना अजिबातही एकही क्रॅक गेलेला नाही आहे. डिपेंड ऑन आपण पीठ कसं मळतो त्यावर आहे. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे गोळे तयार केलेले आहेत आणि गोळ्याला एकही चीर गेलेली नाही आहे. चला तर मी इथे एक एक करून असे सगळे गोळे तयार केलेले आहेत. आता आपण हे गोळे तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळू शकतो. मी इथे तूप गरम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे हे जे तूप आहे ते मी कोमट आचेवर, म्हणजे मंद आचेवर फक्त कोमट करून घेतलेलं आहे तूप. त्यामध्ये अगदी कडकडीत गरम करायची गरज नाही आहे. आपण जे हे गोळे म्हणजेच गुलाबजामचे गोळे आहेत ते जे तळून घेत आहे ते अगदी मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला क्रॅकही जात नाही आणि आतपर्यंत छान शिजलेही जातात. इथे गॅस मी अगदी स्लो केलेला आहे आणि थोडे थोडे करून गोळे टाकत आहे. गोळे हे ते आपोआप पलटले जातात, आपल्याला पलटायची गरज पडत नाही. तुम्ही बघू शकता जेवढे बसतील एका टायमिंगला तेवढेच गोळे त्यामध्ये तुम्ही टाका आणि छानपैकी त्यावर फक्त थोडं थोडं तेल टाकत राहायचे. गोळे लगेच हलवायचे नाही आहेत. 2 ते 3 मिनिट हे गोळे छान तळले की त्या आपण एकदा छानपैकी मिक्स करून घेणार आहोत, म्हणजेच हलवून घेणार आहोत. गोळे छानपैकी बघा आपले इथे बनवून तयार होत आहेत. तोपर्यंत परत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला.
बघा अशा पद्धतीने आपले सुंदर असे गुलाबजामचे गोळे बनवून तयार आहेत, तळून तयार आहेत. आपण आता हे पाकामध्ये टाकणार आहोत. पाकही आपला इथे रेडी झालेला आहे आणि हे गरम गरम गोळेच मी त्या पाकामध्ये टाकणार आहे. थोडे थोडे करून मी हे गोळे बघा म्हणजेच गुलाबजामचे गोळे पाकामध्ये टाकलेले आहेत. पाकामध्ये गोळे टाकले की ती छानपैकी ना आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. स्पूनने वगैरे मिक्स केले तरीही काही प्रॉब्लेम नाही. छानपैकी मिक्स करून द्या आणि झाकण ठेवून 1 ते 1.5 तास मुरवायला ठेवा. आतमध्ये पाक त्याचा मुरला पाहिजे. चला आपण आता ओपन करून बघूया. हा काय लाजवाब दिसत आहेत बघा. असं वाटतंय ना बाहेरून आणलेत म्हणून घरी नाही बनवले. नाही हो, घरीच बनवलेत बघा. किती छान असे मऊसूत लुसलुशीत आपले गुलाबजाम बनून तयार आहेत. एक गुलाबजाम मी तुम्हाला कटही करून दाखवते. तुमचा विश्वास बसत नसेल तर बघा. आतमध्ये अगदी आतमध्ये आपला जो पाक आहे तो मुरला आहे आणि आपले जे गोळे आहेत तेही छान शिजलेले आहेत. बघू शकता तुम्ही इथे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.